बघतोय सध्या मैदानामध्ये ओम साई 11 आणि मयांक रियान यांश 11 असा सामना बघतो। पहिल्यांदा मयांक रियान यांश 11 टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग चूज केले। योगेश माफ करा विकेट हॅट्रिक साठी यांश महेश केनी यांच्याकडून प्रत्येक गोलंदाजासाठी 1000चं पारितोषिक आणि हा बॉल भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पलीकडे 1 बाउन्स चौकार। थँक्यू। मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण देतोय आणि सागर डाकी ठरलाय। उमेश सरांनी आम्हाला सांगितलं तर सागर डाकीला देणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅच। सागर डाकी चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला। सामना सुरू ठेवायचा, मॅच कडे सर्वांचं लक्ष। यस मॅन ऑफ द मॅच देतो, मॅच कडे आपण वळतोय। खूप चांगला फटका बघायला मिळाला परंतु फिल्डर डाऊन द बॉल अँड कॅच ड्रॉप तिथे झाले। एक्स्ट्रा रिप्ले मध्ये बघायला मिळेल। अगदी बघू शकता अजय गोंदलेनं हा झेर सुटलाय आणि टीमला मी म्हणेन थोडं गोंधळात टाकलाय। पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न तिथे केला। राकेश भोईरला आपण ऑन स्ट्राईक बघतोय। मागील मॅच मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग राकेश भोईरने केली होती। तर नक्कीच वैभव आपण पाहतोय जो आपण 12वे खेळाडू पाहिला तर टीम नेम यांश आणि त्याला आपण पाहतोय 12वे खेळाडू। खरं तर टीमचे ओनर आहेत आणि त्यांच्याकडून 1000चं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी, परंतु परिणाम मैदानामध्ये उलटे होत आहेत। आलाय आणखीन एक दमदार रुबाबदार शानदार षटकार। नक्कीच मॅच फार महत्वाची। सेमीफायनल मैदानामध्ये दोन्ही संघ खेळत आहेत। मेगा फायनल मध्ये दोन्ही टीमला पोहोचायचं आहे। दोघांचं स्वप्न आहे फायनलिस्ट बनण्याचं, परंतु सध्या फलंदाजांचं आक्रमण विकेट किपरला संधी होती यशांच्या मागे झेल टिकण्याची, परंतु ती संधी पुन्हा एकदा गमावली। 2 जीवनदान मिळालेत मैदानामध्ये राकेश भोईरला। 2 षटकार आणि 1 चौकार त्यांनी आपल्या बॅट मधून दाखवलेत। रन फलकावर धावा एकंदरीत धावांचं टोटल आहे बिनबाद 16 आणि ज्यामध्ये 2 जीवनदानासोबत राकेश भोईर सध्या मैदानामध्ये फलंदाजी करतोय। आपण नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करतो ना सागर दादा की माणसाची कमाई वाढते तशी त्याची स्वप्न वाढतात। स्वप्न अनेक असतात, प्रत्येकाची स्वप्न मोठी होत जातात आणि तशाच पद्धतीनं या दोन्ही टीमचं स्वप्न होतं सेमीफायनल पर्यंत पोहोचायचं आणि त्यानंतर एक ट्रॉफी जिंकायची, परंतु आता स्वप्नामध्ये अजून भर पडली आहे दोन्ही टीमच्या या खेळाडूंमध्ये। त्यांना चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पाहिलंय, मेगा फायनल मध्ये त्यांना पोहोचायचं आहे, त्यामुळे बघायचं आहे काय घडेल एक्झॅक्टली या मॅच मध्ये। खरं तर सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा आलं एका नावाची चर्चा होत होते रोशन पाटील या ब्रँडची, बाला उलटे टोपीवाला, का अनेक खेळाडूंना मैदानामध्ये अनेक संघांना गारद करण्याची क्षमता तो संघ राखत होता आणि तो खेळाडू राखत होता आणि तो खेळाडू जसा मैदानातून बाहेर झाला या स्पर्धेमधून जसा बाहेर झाला तशी उर्वरित 8 संघांनी त्यांची दादागिरी दाखवायला सुरुवात केली आणि हे अंतिम 4 संघ या स्पर्धेची सेमीफायनल खेळताना बघायला मिळत आहेत। पहिली सेमीफायनल सुरू असताना पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 16 रन, बॉलर तयार। सेकंड ओव्हर मध्ये पहिलाच बॉल लोअर फुलटॉस, वाईट यॉर्करचा त्याचा प्रयत्न होता, थोडस ॲक्युरेसी मध्ये जरूर चुकला असेल परंतु तरी हा लोअर फुलटॉस राहिला। 1 रन गोलंदाजी मार्कवर आलाय अजय गोंधळे। दुसरं षटक त्याचं सुरू असताना मैदानामध्ये सलामीला आलेले फलंदाजीची जोडी राकेश भोईर आणि सुलभ केणी हे 2 बहारदार खेळाडू अगदी बघू शकता। आज नव्हे तर सातत्यानं 3 दिवस उमेशदादा भोईर यांची मोठी स्पेशालिटी आहे। कुठून एवढी एनर्जी येते हा मोठा प्रश्न आहे आम्हाला। बॉल हवेमध्ये तरंगतोय, झेल टिपण्याची संधी, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय आणि फायनली ती विकेट मिळाली ज्याची प्रतीक्षा करत होता मयांक रियान आणि यांश 11 फलंदाज राकेश भोईरच्या खेळीचा अंत।
राकेश स्वतःच्या या फटक्यावर हताश आहे, कारण माहिती या मॅच मधील आपली विकेट किती इम्पॉर्टंट होती आणि महत्वाच्या सामन्यामध्ये स्वस्तामध्ये परतणं, कारण 16 धावा 7 चेंडू मध्ये केल्या. धावा जरी राकेश भोईरनं चांगला केला असला, प्लॅटफॉर्म टीमला दिला असलं, संघाचं फाउंडेशन जरी मजबूत केलं असलं, तरी येणारं चॅलेंज मिडल ऑर्डरचं वाढणार आहे आणि त्याला सांभाळण्यासाठी अमोल केनी मैदानामध्ये दाखल झालाय. अजय गोंधळेला मिळालेली विकेट समोर अजय वर्सेस अमोल हे बॅटर राहिला, अवे फ्रॉम द बॉडी केला, शरीरापासून दूर केला, चेंडूला वाईड यॉर्कर केला आणि डॉट बॉल. एकंदरीत 3 प्रकारच्या व्हाईट बॉलच्या चर्चा होत असते. एक जो असतो बिलॉंग द व्हाईट लाईन, दिस इज अ अंपायर चॉईस. जेव्हा व्हाईट लाईन वरून चेंडू निघून जातो ते पंचांना अनुमती असते त्या बॉलला डॉट द्यायचं की अगदी वाईट द्यायचं. दुसरा असतो एक आतून बाहेर जाणारा चेंडू, तो ऑफकोर्स डॉट बॉल असतो. आणि तिसरा असतो व्हाईट लाईनच्या बाहेरून आत येणारा ऑफ ब्रेक, तो नेहमी वाईट दिला जातो. अशाच पद्धतीचे चेंडू असतात. आणखीन एक चांगला चेंडू तिथे बघायला मिळालाय. थोडस 95च्या निर्णयावर आपण बघितलं तर आशा व्यक्त करत होते फलंदाज स्ट्रायकर एंड कडे अमोल. लगातार 2 डॉट सोडून दिला या बॉलला. येस डेफिनेटली पंच आमच्याकडे वाटतंय शिवदाची वाघमारे सर देवत यांनी इशारा केलाय व्हाईट बॉलचा. आज खूप चांगली अंपायरिंग, आमचे 3 ऑफिशियल अंपायर्स तुम्ही बघतायत ज्यांनी खूप चांगले अंपायरिंग केले. शिवदाची वाघमारे लेग अंपायर आमचे कैलाश भोईर साहेब आपटे आणि त्यासोबत माटे अंपायर. व्हॉट अ शॉट, वाऱ्याच्या अगदी प्रवाहानं बॉल जाईल अजून दूर, डीप लॉंगनला हा धमाका षटकार. संघाच्या फलकावर धावा 24 रन ऑन बोर्डवर. बोल तयार. बाउन्सर अटेम्प्ट केला होता, थोडीशी शॉर्ट लेन होती बट इट इज अ व्हाईट बॉल. आणखी एक अबाध चेंडू या षटकातील. मानसिकता साफ आहे अजय गोंधळेची की बॅट्समनला मेहनत करायला लावायची मैदानामध्ये, त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू द्यायचा नाही, अवे फ्रॉम द बॉडी करायचे आणि त्याला थांबून ठेवण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये करायचा. ही मानसिकता आहे अजयची. पुन्हा एकदा चुकांवर चुका तुम्ही खेळतायत. सेमीफायनल फर्स्ट मैदानात तुम्ही खेळतायत. पंचाने पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा केला. या ओव्हर मधला तिसरा अवांतर चेंडू, त्यामुळे हे षटक देखील 9 चेंडूंचं राहील. लांब लचक लांबलेलं हे षटक, ही लांबलेली ओव्हर सध्या तुम्हाला बघायला मिळते. रन फलकावर उमेश दादाने आम्हाला माहिती दिली की 26 वर बॅटिंग करणारा ओम साई 11 हा संघ सध्या आक्रमण करायचं होतं. बॅट अँड बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट. यष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये असणारे आमचे दिवेश मुंडकर अगदी बघितलं मागील मॅच मध्ये त्याने अंतिम बॉलवर टार्गेट सेट बॉलवर ठोकलेला षटकार फार उपयुक्त ठरला संघाला आणि त्यांना 1500 रुपयाचं कॅश प्राइज तिथे मिळालं होतं. दशरथजी पाटील सरांनी त्यांच्या बॉडी लँग्वेज बद्दल चर्चा केली होती की ताकदवान खेळाडू, भरपूर कॅलरीज आहेत आणि त्यांचा वापर त्यांनी केला होता आणि त्या षटकारानं संघ सेमीफायनल खेळतोय याची मी चर्चा करेन, याचा उल्लेख करेन, कारण महत्वाचा तो षटकार ठरला होता. 2 षटकार संपलेत. पहिल्या षटकामध्ये आले त्या 16 रन आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये 10 रन आले. टोटल झाले 26. गतवर्षी अँटिक ग्रुपचा आपण डे टुर्नामेंटचं ग्रामीण क्रिकेट स्पर्धा इथे बघितली होती. यंदा अँटिक ग्रुपच्या वतीने आपण सीपीएल धमाका 2025 चिंचपाडा प्रीमियर लीग 3 दिवसामध्ये साकार होणारी स्पर्धा, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक, स्वप्नातील बाईक, कारण चर्चा होत होती रोशन पाटील बाला 1 साइड बाईकच्या रेस मध्ये तो राहिला, सेमीफायनल पर्यंत पोहोचला तर तो बाईक सहज जिंकेल, परंतु तो खेळाडू जसा या स्पर्धेमधून बाद झाला तसे अनेक खेळाडू. आणि जेव्हा आम्ही स्कोरिंग बुक मधील उमेशदादा भोईर यांचे रेकॉर्ड बघितले तेव्हा असं दिसलं की 6 खेळाडू एका मागे एक आहेत. मोठं रेस सुरू आहे त्या 6 खेळाडूंमध्ये आणि जास्त काही अंतर नाही आहे. जो चांगला खेळ तो या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बनेल आणि सगळ्यात मोठी जबाबदारी आमच्या अण्णा संदीपम केने, कारण अँटिक ग्रुप त्यांना अण्णा या नावानं संबोधतात. फटका काय शॉट आहे, लाजवाब बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला आणखी एक ब्लास्ट षटकार.
केपी ग्रुप यांच्याकडून या क्रिकेट स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. श्री समीर शेठ केनी, शशिकांत भोईर, विजय केनी, संजय परदेशी आणि ज्ञानदेव केनी यांच्याकडून 5,000 रुपयाचं केपी ग्रुप कडून त्यांचा मी मनाच्या अंतःकरणापासून अँटिक ग्रुप कडून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार आपलं व्यक्त करतो. अमूल्य प्रेम तुम्ही दिलाय त्याबद्दल आपलं विशेष आभार. मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. वेलकम 6 मनोज भोईरचं स्वागत केलंय. षटकारानं फलंदाज होते मैदानामध्ये सुलभ केनी. खोदून काढायचं होतं चेंडूला. अगदी एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, अनुभव आहेत. 40+ मधून अजून चांगला क्रिकेट खेळतात. अगदी बघू शकता सध्या मनोज भोईर यांना भरपूर क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे. षटकार आल्यानंतर त्यांनी वाईड यॉर्कर केला आणि वाईड यॉर्करनं थांबवलाय षटकार टोकणाऱ्या फलंदाजांना. पहिल्या चेंडूवर वार झाला आणि तदनंतर मनोज भोईर यांच्याकडून पलट वार. फटका सजवण्याचा प्रयत्न इथे झाला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. 1 रन या बॉलवर कंप्लीट केले जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंतचा प्रवास राहिला. फिल्डरचा 1च रन या बॉलवर मिळेल. धाव संख्या पुढे पुढे चालली आहे. प्रेक्षकांची भरपूर गर्दी आहे. बघू शकता मैदानाच्या चारही बाजूला आपण चिंचपाडा गावचे आणि अन्य या विभागातील या पंचकृषीतील प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळतात. काही मैदानाच्या पवेलियन मध्ये आहेत, काही मैदानाच्या बाहेर जे आंब्याचं वृंदावन आहे ते काही तिकडे आहेत, काही तिकडे उंच टेकडेवर आहेत. ते आनंद घेत आहेत सकाळपासून आपल्या थंड पेयाचा. आणि काही प्रेक्षक अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावर देखील बघायला मिळतात. असे भरपूर प्रेक्षक आहेत. सागरदादा मांडवकर जे नेहमी आपल्या भाषेतून सांगतात की क्रिकेटच्या खेळामध्ये 3 प्रकारचे प्रेक्षक असतात. सागरदादा मांडवकर नेहमी म्हणतात हौशे, नवशे आणि गौशे हे 3 प्रेक्षक असतात. आणि त्या 3 टाईपचे प्रेक्षक सध्या मैदानाच्या जवळ आणि मैदानाच्या बाहेर हे तुम्हाला बघायला मिळत आहेत. धावसंख्या बघूया. एकाच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 34, 34वा ऑन बोर्डवर. ही लढत फार संघर्षाची आहे. दोन्ही संघाने भरपूर परिश्रम इथपर्यंत येण्यासाठी घेतले. पंचांनी सांगितले इट इज अ नो बॉल. साइड स्क्रीनच्या बाहेर हा बॉल पडलाय. त्यामुळे अपकमिंग बॉल असे फ्री हिट. मोठी संधी असणार की एंड कडे उभा असणारा फलंदाज सुलभ केनीसाठी फ्री हिटची संधी आहे. या चेंडूवर फक्त फलंदाज हँडलिंग द बॉल किंवा एकतर रनआउटच्या स्वरूपाने तो बाद होऊ शकतो. फ्री हिट आहे त्यामुळे मोठी ऑफर आहे सुलभ साठी. खोदून काढल्या बॉलला. बॉल सारा डीपेक्षा कव्हर मध्ये ट्रॅव्हल करतो फिल्डर आहेत. 1 रन म्हटले दुसऱ्यासाठी जोखीम पत्कारणी. ऑफकोर्स दुसरी देखील कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. डाव सावरण्याचा प्रयत्न होत आहे परंतु या षटकामध्ये मनोज भोईर यांची स्तुती व्हायला हवी. पहिल्याच बॉलवर षटकार त्यांच्यावर आला होता आणि तदनंतर म्हणतात ना की एकदा की जीभ भाजली की माणूस ताकीज फुंकून पितो. तशाच पद्धतीनं मनोज भोईर सध्या गोलंदाजी सध्या मैदानामध्ये साकारत असताना आतापर्यंत त्यांनी त्याच्या षटकामध्ये 5 बॉल खूप चांगल्या पद्धतीने फेकली. नो बॉल आल्या कारणाने 1 एक्स्ट्रा बॉल होता आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉलला कलेक्ट केला. पण ओव्हर समाप्तीचा इशारा आम्हाला कळत असताना पाहता पाहता 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये किरण परमार 16 रन, दुसऱ्या षटकामध्ये अजय गोंदले 10 रन, तर या षटकामध्ये मनोज भोईर 11 रन. अशा टोटल 37वा 1 फलंदाजाच्या मोबदल्यानं ओम साई 11 या संघाची धावसंख्या. जाऊया डीजे कडे. मी नेहमी जज स्पर्धेमध्ये एका गोष्टीचा उल्लेख करतो या मैदानाबद्दल. चिंचपाडा ग्रामस्थांना जी मेहनत घेतली. आज संपूर्ण गाव विमानतळा जे दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट होते त्या कारणास्तव संपूर्ण गाव स्थलांतरित झालं. परंतु त्यांनी त्यांच्या खेळाचं मैदान टिकवलं. याबद्दल संपूर्ण चिंचपाडा ग्रामस्थ ज्यांनी ज्यांनी विशेष वैयक्तिक मेहनत घेतली त्या सगळ्यांची मी स्तुती करेन, त्यांचे आभार व्यक्त करेन. कारण मी नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करतो. अनेक ग्रामीण भाग आहेत. अगदी आमचा हरिग्राम गावचा विचार केला, आमची पोरं वाकडीला प्रॅक्टिससाठी जातात, आमच्यासाठी मैदान उपलब्ध नाही आहे. याचं कारण आहे तुम्ही जे मैदान टिकवली ही तुमची विशेष स्तुती त्याबद्दल व्हायला हवी. क्रिकेटची स्पर्धा ज्या खेळाडूची तुम्हा आम्हाला ओढ आहे ती खेळाची आणि मैदानात टिकणं काळाची गरज आहे. व्हॉट अ शॉट, प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर मिडल. इट्स आउट ऑफ द
षटकार. चिंचपाडा गावचा क्रिकेटचा स्वाभिमान चिंचपाडा प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचे आयोजक ज्यांनी खूप मोठं आयोजन केलं, गेल्या 16 वर्षांचा प्रवास आणि सगळ्यांनी या आयोजनाची स्तुती केली आणि आयोजकांची स्तुती केली. अँटिक ग्रुप यांचं विशेष कौतुक व्हायला पाहिजे आणि त्याची करूया आपण स्तुती. जाऊया मैदानामध्ये. षटकारच्या मदतीनं धावसंख्येचं टोटल जाऊन पोहोचलाय 43 धावा. फक्त एक गडी गमावलाय आणि तदनंतर आक्रमण सुलभ केनी एक षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि अमोल केनी हे केनी बंधू सध्या मैदानामध्ये आग उघडत असताना 2 षटकार अमोल केनीच्या बॅट मधून आलेत. धावांचा वेग वाढलाय. राहुल केनी स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय. जबाबदाऱ्या भरपूर आहेत आणि तेवढ्याच जबाबदाऱ्या फलंदाजावर देखील आहेत आणि त्या जबाबदाऱ्या अमोल केनी स्वतःच्या खांद्यावर घेतल्यात. जबाबदारीनिशी खेळ होत आहे. रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ही बघायला मिळाले मैदानामध्ये. पहिलं सत्र खेळाचा डाव 5 चेंडू पहिल्या सत्रामधील बाकी आहे. टार्गेट सेट स्लोअर वनचा वापर केला. चेंडू अगदी कमी गतीचा रिलीज केला. डेंजर एंड कडे खेळाडू धावत होते. सुलभ परंतु सुरक्षित आपल्या स्क्रीच मध्ये वापसी त्याची झाली. डॉट बॉलची ते सांगता होत त्यांना विश्वास आहे, आत्मविश्वास आहे अमोल केनीकडे, कारण त्याच्या बॅट मधून चांगले स्ट्रोक आले. बॅटच्या रडार मध्ये परफेक्ट मिडल वर बॅटच्या लागतायत चेंडू. त्यामुळे आत्मविश्वास हा असायला लागतो या खेळामध्ये. परंतु वेळ सांगेल स्वतःकडे स्ट्राईक मी का ठेवली, माझ्याकडे किती कॉन्फिडन्स आहे. सी फॉर क्रिकेट, सी फॉर कॉन्फिडन्स आणि मैदानामध्ये ठोकलाय षटकार. स्लोअरचा वापर पुन्हा एकदा गतीनं बीट केला. या खेळामध्ये शक्तीपेक्षा युक्ती फार श्रेष्ठ असते आणि त्या युक्तीचा प्रयोग सध्या करत असताना गोलंदाजाला बघायला मिळालाय. धावा थांबवले त्या चेंडू गणित 49 वर संघ थांबलाय. पुन्हा एकदा पंच यावेळेस वर आलेत. शिवदाची वाघमारे सरांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा त्यांनी आम्हाला इशारा केलाय आणि पाता पाता अर्धशतक पूर्ण झालं. ओम साई 11च्या 50 धावा सांघिक अर्धशतक पूर्ण होत असताना सेमी फायनल 1 मोठं बॅटल आहे, मोठं युद्ध आहे, मोठं द्वंद्व युद्ध आहे. पुन्हा एकदा आक्रमण केलं. बॉल हवेमध्ये फ्लाय करतोय. अगदी क्षेत्ररक्षक पोहोचेल का बॉलवर हा प्रश्न होता. आता रेस सुरू झालाय. लॉंग ऑफ मधून लॉंग अगदी लॉंग ऑन पर्यंतचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये पोहोचला आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स तेज तरा राहिले. पाहता पाहता 3 धावा त्यांनी पूर्ण केल्या. या चेंडू गणित 3च्या मदतीने संघ धावसंख्या फलकावर पुढे लागले. 53 धावा 53 रन ऑन बोर्ड वर. काय दिवस राहिला आजचा. उत्साह राहिला, एनर्जी राहिली, संपूर्ण खेळाडूंच्या प्रेक्षकांच्या आशा अपेक्षा राहिला आणि या स्पर्धेमध्ये खूप पॉझिटिव्ह ऑपरेशनल संघ उतरले. भरपूर चांगली राहिली यंदाची चिंचपाडा प्रीमियर लीग. कारण म्हणतात ना, आयोजन असं करा की ज्याची वारंवार चर्चा होईल, आयोजन असं करा की ज्याची स्तुती होईल, आयोजन असं करा की वर्षानुवर्ष त्या आयोजनाची आठवण चिरंतर मैदानामध्ये राहील. आणि ते हे चिंचपाडा प्रीमियर लीगचं आयोजन आयोजक आहेत अँटिक ग्रुप. स्लोअरचा वापर केला. व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय डीप मिड विकेट. इट्स अ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा टार्गेट सेट षटकार. ते बघू शकता कोलीवाडा पनवेल येथील सुप्रसिद्ध गायक गणेश भगत आज कोलीवाड्यात एक खूप चांगलं गीत
खरं तर या गीताचा गोडवा अजून संपला नाही. आपले जे कोली गीत आहेत ना, अनेक नवे गाणी येतात. तुम्ही सुद्धा पूर्वी 5 मिनिटं 6 मिनिटं 7-7 मिनिटाचे गाणे होते. यंदा आता आपण बघितलं न्यू जनरेशन आहे, 3-3.5 मिनिटाचं गीत असतं. परंतु एखादी लाट असते आणि ती लाट निघून गेली ते की त्या गाण्याचं महत्व संपतं, त्याची जे उत्साह असतो तो कमी होतो. परंतु आपले जे जुने कोली गीत आहेत त्यांचा अजून तोच उत्साह आणि तो गोडवा अजून टिकून राहिलाय. कारण त्या गाण्यामध्ये होती रियालिटी आणि ती रियालिटीला आणि वास्तविक शोधून गीत लिहिली जायचे. पहिले सत्र संपले, धावसंख्या फलकावर धावा लागलेत 59, 59 धावा, 60 धावांचं लक्ष आहे. सन्माननीय दशरथजी पाटील सर करावे. सर या तुम्ही, तुमच्यासाठी मोठी मागणी आता आली. तुमचं समालोचन सगळ्या प्रेक्षकांना ऐकायचं आहे. तुमचे फॅन फॉलोअर्स खरं तर तुमची वाट पाहत आहेत. त्यामुळे बघूया दुसऱ्या सत्रामध्ये 60 धावांचं आव्हान, कारण 15 रिक्वायर्ड 100 पर ओव्हर मध्ये चेस होतील की डिफेन्स ऐकूया. परंतु तोपर्यंत जाऊया डीजे. आज डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये हर्षला आपण बघतोय, नांदगाववरून बिलॉंग करतात. खूप चांगले ऑपरेटिंग गेल्या काही स्पर्धेमध्ये त्यांच्यासोबत आम्ही जोडले गेलो. जाऊया त्यांच्याकडे. बघायला मिळेल आणि आमचे निखिलजी भोपी यांचे ते खास मित्र आहेत आणि त्यांच्या प्रेमा खातीर ते इथे आलेत. ड्रोन व्ह्यू सगळ्यांना बघायचं आहे. हे मैदान आकाशातून कसं दिसतं हे सगळ्यांना बघायचं, ते तुम्हाला आय बट व्ह्यू हे नक्कीच बघायला मिळेल. आणि द्वितीय सत्रामध्ये जाऊया पुन्हा एकदा दिल थांब के बैठी आहे, कारण हास्याचे सम्राट जे नेहमी आपल्या एक विशेष आणि वेगळं काहीतरी समालोचनातून सगळ्या प्रेक्षकांना हसवतात. कारण म्हणतात ना, कारण आम्ही जे अगदी बघितलं होतं असं म्हटलं जातं कंटिन्युअसली लाफिंग इज अ नॉट जोक. कारण लगातार जोक होत असेल तर त्या जोकचं महत्व कमी होतं. परंतु काही वेळ थोडी प्रोफेशनल कॉमेंट्री सोडली आणि जेव्हा दशरथ पाटील सर जॉईंट होतात तेव्हा प्रेक्षकांची आतुरता भरपूर असते आणि जेव्हा त्या हसवायला सुरुवात करतात अक्षरशः पोट दुखतं, डोळ्यातून आनंद अश्रू येतात, एनर्जी लेवल कमी होते. जाऊया दशरथजी पाटील सरांकडे. धन्यवाद वैभव भव्य, अतिशय दमदार समालोचन ज्यांचं नुकतंच ऐकलं. पहिले सेमी फायनल, पहिले उपांत्य फेरी. तर ओम साई 11 59 आणि 60 धावांची गरज. तर ड्रोनवाले योगेश मुळे, योगेंद्र मुळे संपूर्ण छायाचित्रीकरण अतिशय ड्रोनच्या माध्यमातून हे विहंगम दृश्य आकाशातून अंतराळातून हे मैदान कसं दिसतंय, मैदानाचं लोकेशन कसं असेल यांचं संपूर्ण चित्रीकरण लाईव्ह हे असं त्यांच्या समवेत असतील अनिलजी साबळे, योगेंद्र मुळे आणि अनिलजी साबळे यांचा यांचे हे ड्रोनच्या माध्यमातून. चला 60 धावांची गरज. पहिली सेमी फायनल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन खालीवली ना, खालीवली आणि कुठले बोलचे, कुठले आले रे, मल्हार अशोक तपस्या. दोन्ही संघाचे कॅप्टन आपलेच खालीवली वाले या दादा. यास खालीवली संघाचे कॅप्टन आणि मल्हार अशोक तपस्या संघाचे कॅप्टन हे दीडपेर हे महाविकास आघाडी. मल्हार अशोक तपस्या. चला टॉस कोण करतील. तर योगेंद्र मुळे नुकतंच ज्यांचं कोणाच असते तुझ्या. अच्छा अच्छा, शुभम केने स्वतः मी, माझं आयोजन मीच करणार.
मीच वर्मा. चला 15-16 तारखेला इथं जे आर्टिस्ट सिने तारका आणि सिने नेते अभिनेते यांची ही जबरदस्त मॅच असेल 15 आणि 16 तारखेला. सर्वांनी या. सर्व जेवण आहे. फक्त त्यांना सांगा हिरोईन लोकांना की तोकड्या कापड्याचा जरा ना म्हणजे बरं पडेल ना. हो येस आउटसाइड द स्टंप जबरदस्त आउट स्विंगर डावकुऱ्या दादा गोलंदाज लेफ्टा महोदय विकेट षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर अमोल केनी आणि पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिला सलामीचा फलंदाज किरण परमार आणि राहुल केनी अशी पहिली जोडी बॉलिंग मार्क तयार. 60 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि हा पुलटा चेंडू जबरदस्त टायमिंग या फटक्याला म्हणतात येड धावा फटका. 4 रन दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह नेत्रदीपक फटका. 4 धावांसाठी चेंडू गेला डिपेश गलीला. 4 धावांसाठी फोफानन. तर निखिल स्पर्धा होती तिथं बक्षीस होते स्टो शेगडी. तर मी म्हणतो 2 हंड्याने 2 समय दिवसाला कन्यादानाचं सामान तरी होईल. धन्यवाद. तर महेश केने यांच्याकडे कोणीही 51 अर्धशतक. उर्वरित सामन्यामध्ये तब्बल 3000 कॅश प्राइज. बरोबर बडवायचं एक बॉक्स येईल. तर जेवढे शिपियर होतील याच्या नंतरच्या त्या ओमसाईचे जो धाबा आहे त्यांचे मालक मंगलमध्ये धाब्याचे मालक सन्माननीय ओमकार केनी हे एंट्री टाकतील. त्यांची जी प्रवेश काही असेल ते करतील. बघूया संपूर्ण लॉच ओमसाई संघ त्यांनी संपूर्णपणे विकेट घेतलाय. त्यांचे ते प्रोप्रायटर असतील. आणि हा या सॅक्रात खंडाचा प्रयत्न पुन्हा चांगली डिलिव्हरी अप्रतिम मारा डॉट डिलिव्हरी. टोटल स्कोर इज 4 आफ्टर 3 डिलिव्हरीज. बिनबाद 4 व 60 धावांची गरज. पहिली सेमीफायनल पहिली उपांत्य फेरी. हा रोमांचक सामना नाट्यमय उत्कंठावर्धक सामना जबरदस्त हाय हुआ. ये देखो ड्रोन. फक्त बसताना जरा नीट बसा मांडी घालून बसा नाही तर सामानाचं देखील त्याच्या चित्रीकरण होतं प्लीज. नाही मस्कर नाही करत नाही तर ढेंगा टाणून बसाल. आणि हा चेंडू पुन्हा एकदा जाईल 4 धावांसाठी. दमदार टायमिंग डिपिश पॉइंटला चेंडू फरार. टोटल धावाला 4 चेंडू मध्ये 8 धावा. भारत मात्र शेवटच्या सामन्यात मात्र असं झालं गाव भरले मामाचा पण कोण नाही कामाचा. हरवू द्या पण फायनल मध्ये गेला बरं वाटलं. धाव संख्या बिनबाद 8 for none. चला हे योगेंद्र मुळे यांचं हे ड्रोनच्या माध्यमातून या संपूर्ण मैदानाचं चौफेर. आणि हा पुन्हा एकदा तसाच फटका मारायची गरज नव्हती वास्तविक. आणि 5 चेंडू झालेत राहिले शेवटचे डिलिव्हरी. तुम्हाला टोटल जवळजवळ 15चं टार्गेट असेल. धाव संख्या इनमेन 8 धावा 8 for none. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू बॉलिंग मार्क तयार. शेवटचा षटक पहिल्या षटक प्रगती पथावर. हे सर्व करणार. पुढचा मागचा भाग सगळा दाखवा त्यांना. नाही सांगतो तुम्ही ज्यांचे लग्न जमायचे त्यांनी देखील दाखवा प्लीज जेणेकरून. व्हॉट जबरदस्त ऑनरे. आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बनणार प्रतिस्पर्धांग आसुरी आनंद राक्षसी आनंद पुत्र प्राप्तीचा आनंद काळोखात मुख्यमंत्री झाल्याचा. हे देखो त्याच्यामुळे आमचा जरा धंदा बसलाय जरा. येस पहिला विकेटचं बदन पहिला गडी घालत पहिला हदरा पहिला विकेटचा गाडदाबाय प्रथम विकेट स्वाहा. वंडन. अरे बाबा गाड आतमध्ये घाल ना जरा व्यवस्थित ला नाही तर गाड इकडे ढुंगणाला यायचं सरकत नाही. एकदा असाच झाला होतो. लावता गाड गेला. गाड जरा सटकला सामान पडलं उघडं आणि गाड भलत्या ठिकाणी लागला. गाड धावताना व्यवस्थित लावो म्हणून भले 1-2 बॅट कमी आहे ना गाड मात्र आकडा. त्याच्यात काय असतं माहित आहे तो घालणार हा काढणार तो घालणार हा काढणार. ते काय होतं चर्मरोग पण होत नाही. पहिला चर्मरोग कुठून होतो तिथून स्टार्ट होतो. गर्मरोग बघा नेहमी खास कुठले येते आतल्या भागाला का तिथं घाम जास्त येतो ना.
प्रत्येक षटकाला 500 आहे. नुकता जो फलंदाज अजय गोंदे ज्यांनी 500 रुपये कॅश प्राईज. कोण देणारे पुरस्कृत? योगेश गावान 500 रुपये. नवीन फलंदाज. क्या बात आहे, क्या बात आहे. हे सर्वांचे भाऊजी, क्या बात आहे. झोलर. अच्छा अच्छा, जाऊ द्या रे बाबा, तुम्ही बोला, आम्ही नाही. नंतर आमचे सुचवतील. तुम्ही आहे बामचोलाला. छोटे मोठे सगळे जात रे. तुम्ही नाही झोलर. गोंड्या कोण वाकायला जात सांगा मला. क्रमांक दुसरा प्रगती पदावर राकेश भोईर. सुलभ केने. षटक क्रमांक ठेवणीतलं पहिलं सांगायच्याबद्दल दुसरं षटक प्रगती पदावर राहिना महोदय विकेट तयार. आणि हा लॉप केला. चेंडू हवेमध्ये असे लक्ष कव्हरला. ओ येस, ड्रॉप इट. वास्तविक झेल व्हायला होता. कारण 50,000 टाके जरी तुमची इन्व्हेस्टमेंट जास्त असली, पण तुम्ही जर अशा झेल सोडल्यात, कॅचेस किती महाग होतात, किती उपद्रवित होतात, हे तुम्हाला येणाऱ्या भविष्यकाळ ठरवेल. एक धाव मलते संघाचा टोटल स्कोर झाला आहे 10 वर 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद सद्यस्थिती विद्यमान अवस्था साईप्रीत. आणि हा येस क्लास कव्हर राहील, पण तो फायदा होणार नाही. शॉर्ट सिलेक्शन चांगलं नाही. जर शॉर्ट सिलेक्शन गॅप असते तर नक्कीच चेंडू गेला. शॉर्ट कव्हर पॉईंटला मिळते एक धाव. संघाचा टोटल स्कोर झाला 11 वर. धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंगत वर्तमान. टोटल स्कोर 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 11. मगाशी ते समाजाला ऐकलं वैभव बबेस, हरिग्रामचे, त्याच्यानंतर सागर मांडवकर असा हा बुलंद आवाज. आणि शिपेलचे सर्व अँटिक ग्रुपला धन्यवाद देतो. आम्हाला तुम्ही बोलविलं आणि आमचा यथोचित मानपान केला पहिल्या दिवशी. त्याच्यानंतर चिंचपाड्याला घरात मयत झाले तरी चिंचपाड्या स्पर्धा सोडू नका मात्र. एक जबरदस्त खाया प्यायची फुल सोय. घरात जरी नाश्ता नाही केला तर चालेल, फक्त दात घासून या बस. आणि कोणाला जर रस्ता बिस्ता प्यायचा असेल बालदी भरलेली आहे पाठीमागे, तरी करी फक्त 1 किलो शेव आणा, जरासा कांदा कापा बस, सहज मिसळ होईल. आणि हा येस आउटसाइड ऑप्शन. पुन्हा चेंडू वेगाने निघालो आहे. डॉट डिलिव्हरी. भन्नाट मारा, सुसाट मारा, बेचूट मारा. टोटल स्कोर 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 12 वर 11. आणि जिंकण्यासाठी अजूनही तब्बल 49 धावांची गरज. उमेशजी भोईर यांची अतिशय सलग तिसरा दिवस आहे. चांगलं स्कोरिंग आणि चांगला स्टॅमिना. आणि हा चेंडू सॉफ्ट डिसमिसल होतोय का बघूया. आणि कॉट बिहाइंड द विकेट. आणि हा धक्का बसेल. दुसरा धक्का अतिशय खराब फटका. अवसंगत की विश्वासघात की विघ्न संतोषी फटका. गांडू फटका. दिवेश मुनगाला घरा म्हणजे चायनाची मागवला पाहिजे गार्ड. हे साईज मोजावे लागेल. तो ते गार्ड त्याला पुरणार नाही. एकावर एक वरती लावून खाली लाव. एक रस्सी बांध, एका त्याने धागा बांध. तर षटकाला 500 कोणाला? योगेश. आणि दिवेश मुंडकरला या स्पर्धेचे हे जो जबरदस्त आयोजक योगेश मुंडकर या दिवेश मुंडकर. किती? योगेश गावन 500. दिवेशला किती लावताय? दिवेशला 500 का? तुमच्यातर्फे ये देखो ड्रोन आहे, देख इधर उधर देख. आणि ज्याचे कोणाचे लग्न जमेल लवकर जमवा, नाही तर वाट बघू नका प्लीज. नाही का? कोणाचा? कोणता आमचा? अजून ते एक तरी आहे का बघा जवळ. आता कितवी चौथी तुम्ही काय करा माहिती? एखादी चौथी मस्त ते एकदम हॉट भैयाने बघा, म्हणजे बेचानाची मग गरज नाही. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. हो 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 हो, ड्रॉप इट. चेंडू जाईल डिफ थर्मॅनला. देवेश मुंडकर. यस, शुभ मंगल सावधान. जय घंटा. कोणचा? तो अजून बारका आहे रे.
सामान तर मोठे व्हायला पाहिजे का नको? खरं म्हणजे पुढच्या वर्षी पेलला जरा या बोलवा जरा. हा बोलवा जरा, सामान बोलवा जरा, अजून मजा आली असती. बघा त्या नवापाड्याला कशा बोलवा त्या 4 जणी. चिरल्याला 8 बोलवायचे, 4 आमच्या ताब्यात आणि 4 जगदीश ठाकूरच्या ताब्यात. हा तर बरं 8 असायच्या. माट्याला विचारा ना. स्कोर झालाय 14 आणि 46 धावांची गरज. पहिल्या षटकात धावा आल्या 8 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा, म्हणजे 12 चेंडू 14 धावा प्रत्यय आणि प्रति षटकामध्ये 7 धावांचे इक्वेशन. उर्वरित 12 मध्ये प्रति षटकामागे ठोकायचे आहेत 23 धावा. 23 दोने 46. अतिशय जबरदस्त टुर्नामेंट्स ही प्रतियोगिता. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आली, मानाची, अभिमानाची, चिंचपाड्याच्या सन्मानाची, संपूर्ण रायगड जिल्ह्यामधील नामवंत क्रिकेट प्रतियोगिता चिंचपाडा CPL 2025. पुढच्या वर्षी 2026 त्याची हे फॉर्मेट असेल डे अँड नाईट. बरोबर 4 वाजता मॅचेस चालू होतील, 11-12ला एंड, म्हणजे झोपायला मोकळे लवकरात लवकर. चला नवीन गोलंदाज निखिल केनी आणि दिवेश मुंडकर याचा हा दमदार स्ट्रोक 4 धावांसाठी. हो व्हॉट अ स्ट्रोक्स. अजून 22.5 आहे ना बाकी. दिवेश मुंडकर याचा दमदार स्ट्रोक हुक केला होता. चेंडूला डिफाईन लागला 4 धावांसाठी. 11 चेंडू आणि 42 धावांची गरज. ओ चांगलं टायमिंग 4 धावांसाठी. ओट बॅटिंग दिवेश मुंडकर, सलग दुसरा चौकार. त्यांचे मोठे बंधू प्रथमेश षटकाला, अरे षटकाला चौकार लावा ना जरा. ते 2 चौकार मला तर देऊन टाका बिचाराला. षटकार लागला पाहिजे ना. दिवेश मुंडकर, यू विल गेट 500 फ्रॉम युअर यंग ब्रदर्स. आणि भाऊजींचे 500 रुपये. टोटल मिळतील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. इफ तुम्हाला 1000 रुपये मिळतील, त्यांचे मोठे बंधू आणि त्यांचे भावजी. चल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. 3 षटकाला 2000 रुपये फ्रॉम दिवेश मुंडकर. या स्पर्धेचे दमदार आयोजक महेश केनी कडून यांची जबरदस्त ऑफर. टोटल मिळतील 3000. हो 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 अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा चांगला निखिल केनी. दमदार गोलंदाजी, जबरदस्त कमबॅक, जबरदस्त पुनरागमन. उर्वरित चेंडू राहिले 9 चेंडू 38 धावांची गरज. क्या बात आहे. 9 चौक 36 आणि हा चेंडू मध्ये 11 धावा घेण्याचा प्रयत्न. 8 चेंडू आणि 38 धावांची गरज. देवेश मुंडकर लगाव 6 रन. ओ ये दमदार सिक्सर, साइड स्पिनला सलामी देणारा लॉंग स्टॉपला 6 रन छक्का. ओम साई संघ योगेश केने यांच्याकडून समालोचनासाठी 500 रुपये. क्या बात आहे. दमदार दमदार आमच्यासाठी 500 रुपये धनादेश या ठिकाणी. धन्यवाद देतो. मंडळ आभारी आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. मंडळ आभारी आहे. ही पहिली ओटी आणि हा यस पुन्हा आता अगेन 6 रन. दमदार सिक्सर. पैसे मात्र जमा करा प्लीज. पैसे जमा करा. जे लावले ते पैसे द्या प्लीज. आणि काही स्पर्धा नाही. जीपे पे नाही, रोकडा कॅश. जीपेवर भरोसा नाही. धन्यवाद. यस क्या बात आहे. आणि राहिलं शेवटचं अंतिम आख्याचं निर्वाणीचं फायनल षटक. 6 चेंडू मध्ये ठोकायचे आहेत. 26 धावा आणि स्ट्राईक जास्तीत जास्त कृपया दिवेशला द्या. तुम्ही कुठेही एक चिकी सिंगल घेऊन टाका. कारण दिवेश मुंडकर
पूर्ण फॉर्म मध्ये दमदार बॅटिंग, 2 चौकार, त्याच्यानंतर एक दमदार सिक्सर, मॅरेथॉन इनिंग, 2 षटकार 2 चौकार. क्या बात आहे. शेवटचा अंतिम अख्याचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर. शेवटचा गोलंदाज असेल चला देवेश मुलकर. खरं म्हणजे तुम्हाला जे पैसे बोलले लावले ते कृपया इथं अनाउन्समेंट करणार नाही प्लीज. पैसे पहिले आणा नंतर लावण्यात येईल प्लीज. बरोबर की नाही. हे रोकडा हे काय वाण्याचं दुकान नाही का बनियाचं दुकान नाही ना का साहेब. उद्या पैसे घ्या. आणि शेवटचा षटक घेऊन गोलंदाज यश केनी. आणि ह्या दिशाहीन पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. क्या बात आहे. अरे बाबा त्याला देवेशला स्ट्राईक दे तर तुम्ही सामना जिंकू शकाल. देवेशने मॅच जर सामना जिंकून दिलात 5,000 कोण देईल. प्रथमेश मुंडकर. क्या बात आहे. पहिले त्याचे जमा करा, पहिले उधारी चुकवा. आणि हा ये तो गयो सा ना रे. 4 मध्ये पाहिजे 22. अजूनही मॅच रंगतदार अवस्थेत जगूया. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. काय समरस सामना झाला. देवेश मुंडकर याला जर स्ट्राईक असता तर नक्कीच सामना जर देवेश मुंडकर यांनी प्रथमेश मुंडकर याच्यातर्फे रोख रुपये 5,000. 22 4 मध्ये 22. नाव देखा न ताव देखा. दमदार सिक्सर. बॉलिंग मार्क तयार यश केनी. आणि स्ट्राईक राहू द्या. देवेशला राहून द्या. 3 मध्ये ठोकायचे आहेत 21. आता मात्र जरी 3 षटकार मारले असंच मग असे टार्गेट होतं. आमचे मुश्ताक होते त्यांना सांगितलं मारायला टाका तुम्ही पण ऐकले नाहीत. मुश्ताक पटेल असायला लागले बघा. आणि हा पहिला चेंडू कुतून मारलाय. चेंडूला वाईटिश मिरवी गेला मिळेल 1 धाव. जवळजवळ सामना हातातून निघून गेलाय. 2 मध्ये राहिला 20 धावा. 2 balls to go. Required 20 runs. हा सामना जवळजवळ हातातून गेलाय. जर काही शक्यता असली वाईट गेला किंवा बिहाइंड द विकेट गेला 5 धावा अशा मिळतील म्हणजे अजूनही चान्स आहे. आणि हा चेंडू गेला डॉट. राहिला शेवटचा बॉल आणि फार मोठ्या फरकानं संघ हरलाय आणि गोज इन फायनल सेमीफायनल. फायनल ना रे ना सेमी कुठे. सेमी चालू आहे ना रे बा. फायनल अंतिम फेरीत दाखल होईल ती. आणि ह्या दिशाहीन आउटसाइड द स्टंप. ओम साई 11. आणि हा सिक्सर. आणि ओम साई 11 गोज टू फायनल. आणि या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल, दुसरी उपांत्य फेरी चालू होईल. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच इज गोज टू मिस्टर